ज्या वक्फ बोर्डाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी बिल सादर केलं त्याच्या बळकटीसाठी महायुती 10 कोटी रुपये देईल का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. मात्र तरीही काही चाय बिस्कुट्या पत्रकारांनी महायुती सरकारला बदनाम करण्यासाठी खोट्या बातम्या प्रसारित केल्या. अजून राज्यात नवं सरकार स्थापन झालेलं नाही, शिवाय कुठल्याही काळजीवाहू सरकारला ठोस निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा आदेश हा अल्पसंख्याक मंत्रालयाने परस्पर दिला होता, जो देवेंद्र फडणवीसांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरून GR रद्द करण्यास भाग पाडलं. मात्र तरीही काही माध्यमं खोडसाळपणे सरकारने वक्फ बोर्डाच्या बळकटीसाठी 10 कोटी रुपये दिले, मात्र गवगवा झाल्यानंतर तो निर्णय सरकारने रद्द केला असा खोटा नॅरेटिव्ह निर्माण करतायत. मुळात वक्फ बोर्ड हे संविधान विरोधी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात कुठल्याही समाजासाठी स्पेशल धार्मिक तरतूद केलेली नव्हती. त्यामुळे वक्फ बोर्डाच्या स्पेशल तरतुदी विरोधी भूमिकेवर भाजप आजही ठाम आहे, ज्याचा प्रत्यय देवेंद्र फडणवीसांनी आपल्या निर्णयाद्वारे दिला.